सासरे बुवा आज मागून. मी मंगल. माझ्या लग्नाला 8 वर्ष होऊन गेले होते आणि मला 3 वर्षाची मुलगी होती. माझा नवरा ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला होता. त्या मुलीला घेऊन मी जगत होते. त्या मुलीला घेऊन मी कसं जगत होते, माझी परिस्थिती खूप बिकट झाली होती. मी त्या मुलीला घेऊन कामसुद्धा करत होते. मी एका कंपनीत 7,000 रुपये महिन्यावर काम करत होते, पण त्याच्यामध्ये काही माझं भागत नव्हतं. कारण मी जिथे राहत होते तिथेच भाड्याने रूम केलेली होती आणि त्या रूमला भाडेही 3,000 होते आणि मग राहिले 4,000. त्यातच माझ्या मुलीचं खाणंपिणं, माझं खाणंपिणं, तिची तब्येत वगैरे खराब नसली तर मला पैशाची अडचण येत होती. काही दिवसांनी मी ती रूम सोडली आणि दुसरीकडे राहायला गेले. मी जिथे राहायला गेले तिथे दोघी नवरा बायको राहत होते. त्या दोघांचं खूप वय होतं, म्हणजे म्हातारपणातच ते गेले होते असं म्हणता येईल. ते दोघेच राहत होते. त्यांनी मला घरभाडे 2,000 रुपये दे असं सांगितलं आणि मला बरं वाटलं, कारण पहिल्यापेक्षा 1,000 रुपये कमी द्यावे लागणार आहेत, म्हणजेच माझ्या मुलीसाठी मला ते ठेवता येतील याच्यात मी खुश होते. पण तिथे गेल्यावर मला कळले ते खूप चांगले होते. ते दोघेही नवरा बायको मला म्हणाले, तुला हवं तसं राहा आणि भाड्याची तू काळजी करू नकोस. जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा दे. आमचंही या जगात कोणी नाही. तो माणूस आणि ती बाई अगदी माझ्या सासू सासऱ्याच्या वयात होती. आणि मग दिवसभर कंपनीमध्ये मी जाऊ लागले आणि माझ्या मुलीला त्या दोघांजवळ ठेवू लागले. पण त्या घरमालकीणीला काही व्यवस्थित दिसत नव्हतं. तिचं वय खूप झालेलं होतं. तिच्या नवऱ्याचं अजून वय झालेलं नव्हतं. मी त्यांना मामंजी म्हणून बोलत होते. आमची खूप चांगल्या प्रकारे ओळख झाली होती. कधी कधी तो तर मला कामावरसुद्धा सोडायला येत होता आणि घरी न्यायलासुद्धा मी याला येत होता. मी काहीही जेवण बनवलं तर त्याला मी बिनधास्त घरी बोलवत होते आणि जेवण देत होते. पण त्या घरमालकाकडे बघून असं वाटत नव्हतं की तो या बाईचा नवरा आहे, कारण त्याच्या बायकोचं खूपच वय होतं आणि तो अजून तरुणच दिसत होता. एके दिवशी अचानक माझ्या मुलीची तब्येत खराब झाली आणि मला भीती वाटायला लागली. म्हणून मी त्याला फोन लावला आणि त्याला माझ्या घरी बोलावून घेतलं. बघताना ती खूपच गरम झाली आहे. तिला आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात का? आम्ही दोघीही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितलं थोडासा ताप आहे, औषध गोळ्या दिल्यावर बरं होईल. आम्ही तिला घेऊन लगेच घरी आलो आणि तिला औषध गोळ्या दिल्यावर ती लगेच झोपी गेली. पण माझं काही मन लागत नव्हतं, म्हणून मी त्यांना म्हणाले, मामा तुम्ही इथेच राहा, आजच्या दिवशी आमच्या घरी झोपा. मला करमणार नाही. माझी मुलगी आजारी असल्यामुळे. आणि तो तयार झाला आमच्या इथेच झोपायला. माझी मुलगी तर गाढ झोपली होती, पण मला काही झोप लागत नव्हती आणि आमच्या घरमालकालाही झोप लागत नव्हती. मी या अंगावरून त्या अंगावर होत होते आणि तोही तसाच करत होता. थोड्या वेळात मला खूप थंडी वाजू लागली. अचानक माझीही तब्येत बिघडण्यासारखी झाली. माझं अंग थंडीने थरथर कापत होतं. तो उठला आणि म्हणाला, तुझी तब्येत बरी नाही का? मी म्हणाले, नाही, मला बरं वाटते. पण तो म्हणाला, तुझ्याकडे बघून तर असं वाटत नाही. असे वाटते की तुला थंडी सुटली आहे. मी म्हणाले, हो, मला खूप थंडी होती. तेवढं त्याने माझ्या अंगावर खूप सारे टाकलं, पण अंगावर घेऊनसुद्धा माझी थंडी काही थांबली नाही. असं वाटत होतं कोणाची तरी ऊब हवी होती. थोड्या वेळात मला बरं वाटलं, पण काही दोघांनाही झोप लागत नव्हती, कारण आमचा घरमालक माझ्या घरात झोपलेला होता. माझ्या मनात विचार न येणारे सुद्धा येऊ लागले होते. कदाचित त्याच्या मनातही येऊ लागला होता, कारण त्याच्या वागण्यावरूनच मला कळले होते. हे सुख झाले कित्येक वर्ष मी घेतलं नव्हतं, पण आज मला हे सर्व काही पाहिजे आहे याची मला जाणीव होऊ लागली होती. आणि मागचा पुढचा विचार न करता मी खूपच छान जवळ जाऊ लागले. मी जे काही करत होते त्याच्यामध्ये तोही मला प्रतिसाद देत होता, म्हणून माझी हिंमत अजूनच वाढली. आता आम्हाला अडवणारं कोणीही नव्हतं. मागचा पुढचा विचार न करता मी पटकन त्याला मारली. त्यालाही खूप बरं वाटलं होतं. त्यानेही मोकळा श्वास घेतला आणि मागचा पुढचा विचार न करता ठेवून दिलं. मला खूप भारी वाटलं
कितीतरी दिवसापासून लागलेली तहान आज मी मिटवलेली होती. सर्व काही झाल्याच्या नंतर मी भानावर आले आणि म्हणाले, मामाजी हे काय झालं? मी हा विचार कधीच केला नव्हता. तेवढा तो म्हणला, काहीही वेगळे झाले नाही, याच्यात वेगळं काहीच नाही. दोघांचीही इच्छा होती ती पूर्ण झाली. त्याच्यात तुझाही दोष नाही आणि माझाही नाही. आणि मग त्याच्यानंतर कधीही त्याला मी बघितल्यावर माझ्या मनात तोच विचार येत होता. त्याला समोर बघताच माझ्या मनात आग लागत होती. आणि मग त्या दिवसापासून मी त्याला रोज घरी बोलावून वेगवेगळ्या प्रकारे मी माझं मन शांत करू लागले. त्याच्याबद्दल तो माझं सर्व काही बघत होता. माझ्या घरातलं किराणा, माझं घर भाडं, माझ्या मुलीचा खर्च सर्व काही तोच करत होता.